इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट जे आहे तिथे नॉमिनल अकाउंटचा रूल फॉलो करायचा असतो. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस अँड क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. तर आज आपण सेकंड प्रॉब्लेम जो आहे तो पाहणार आहोत. याची जी फोटोकॉपी आहे प्रॉब्लेमची ती तुम्हाला फोटोकॉपी पाठवलेली आहे. याचे जे सोल्युशन आहे ते सोल्युशन आता आपण पाहणार आहोत. यामध्ये जे ॲटम ॲडजस्टमेंट इफेक्टिव्ह असतील त्या ॲटमला टिक मार्क करायची आहे. जसं यामध्ये आपण टिक मार्क केलेली आहे. हा प्रॉब्लेम आहे, त्याची फोटोकॉपी तुम्हाला पाठवलेली आहे. आता रिसिप्ट साईडला जे ॲटम आहे रिसिप्ट साईडला 3च ॲटम आहेत आणि पेमेंट साईडला थोडे जास्त ॲटम्स आहेत. तर रिसिप्ट साईडचे जे 3 ॲटम्स आहेत तर 3ही ॲटमवर ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंट आपण अगोदर रीड करायची आहे, म्हणजे कोणत्या ॲटमवर ॲडजस्टमेंट आहे आपल्याला कळून जाईल. तर 3ही ॲटम्सवर ॲडजस्टमेंट्स असल्यामुळे 3ही ॲटमला आपण टिक मार्क केलेली आहे. पेमेंट साईडचे जे ॲटम आहे त्यापैकी फर्निचरवर ॲडजस्टमेंट आहे, ऑफिसवर इन्कम ॲडजस्टमेंट आहे, सॅलरीवर ॲडजस्टमेंट आहे, म्हणून या ॲटमला आपण टिक मार्क केलेली आहे. आता आपल्याला प्रॉब्लेम प्रत्यक्ष सोडवायचा आहे. अगोदर रिसिप्ट साईडचे ॲटम्स आपण घ्यायचे आहेत. रिसिप्ट साईडचे ॲटम एक तर रिसिप्ट साईडचे जे ॲटम आहेत त्या रिसिप्ट साईडच्या ॲटम पैकी काही ॲटम जे इन्कमचे असतील ते इन्कम साईडला जातील आणि ज्या लॅबिलिटी असतील त्या लॅबिलिटी साईडला जातील. आणि पेमेंटचे जे ॲटम आहेत पेमेंटचे ॲटम म्हणजे पेमेंट केलेले आहे, खर्च झालेला आहे, म्हणजे खर्चाचे ॲटम आहेत ते एक्सपेंडिचर साईडला जातील. आणि जे असेट असतील त्या असेट साईडला जातील. ते मागील लेक्चरमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. या ठिकाणी सुद्धा आपण ही गोष्ट परत रिपीट केलेली आहे. आता फर्स्ट आयटम बघा रिसिप्ट साईडचा सबस्क्रिप्शन. थिअरीमध्ये तुम्हाला हा भाग आपण लिहून दिलेला आहे. सबस्क्रिप्शनच्या संदर्भातली जी थिअरी आहे ती थिअरी तुम्ही व्यवस्थितरित्या पाहायची आहे. सबस्क्रिप्शन म्हणजे वर्गणी. हे जे गणेश शांती मंडळ आहे याला वर्गणी मिळालेली आहे, त्याला वर्गणीला सबस्क्रिप्शन म्हणतात. हे सबस्क्रिप्शन आहे म्हणजे इन्कम आहे. सबस्क्रिप्शन काय आहे? इन्कम आहे, मिळालेलं आहे, म्हणून इन्कम साईडला घ्या. यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आतील भागामध्ये अमाऊंट घ्यायची आहे. बाय सबस्क्रिप्शन बाय सबस्क्रिप्शन अमाउंट आहे 95,000. 95,000. सेकंड आयटम आहे एंट्रन्स फीस. एंट्रन्स फीस. आता एंट्रन्स फीस, डोनेशन, लेगसीज हे आयटम पोस्टिंग करण्यापूर्वी त्याची ऍडजस्टमेंट्स बघायची आहे. आता एंट्रन्स फीसच्या संदर्भात काय ऍडजस्टमेंट आहे? ऍडजस्टमेंट नंबर 2 आहे. Entire amount of entrance fees and donations are to be capitalized. एंट्रन्स फीस आणि डोनेशनचं काय करा सांगितलेलं आहे? कॅपिटलायझेशन करा असं सांगितलेलं आहे. कॅपिटलायझेशन कुठे केले जाते? लायबिलिटी साईडला कॅपिटल फंड मध्ये ऍड करणं म्हणजे कॅपिटलायझेशन करणं, भांडवलीकरण करणं. म्हणजे सुरुवातीला कॅपिटल फंड, कॅपिटल फंड त्यामध्ये ऍड करा. प्लस कशाचं कॅपिटलायझेशन करायचं आहे? एंट्रन्स फीसचं कॅपिटलायझेशन करायचं आहे. एंट्रन्स फीस, एंट्रन्स फीस, एंट्रन्स फीसची अमाऊंट आहे 10,000. 10,000. नेक्स्ट आयटम आहे डोनेशन. डोनेशनचं सुद्धा पूर्ण 100% कॅपिटलायझेशन करायचं आहे. कॅपिटलायझेशन करून टाका डोनेशन. डोनेशनची अमाऊंट आहे 75,000. आता एंट्रन्स फीसचं कॅपिटलायझेशन करा असं जर नसतं, डोनेशनचं सुद्धा कॅपिटलायझेशन करा असं जर नसतं, तर एंट्रन्स फीस हा आयटम सुद्धा आणि डोनेशन हा आयटम सुद्धा कुठे असता? इन्कम साईडला असता. हे इथं लक्षात ठेवायचं. त्यांनी ज्या पद्धतीने त्याचं कॅल्क्युलेशन करा म्हणून सांगितलेलं आहे त्या पद्धतीने त्या मेथडनं आपल्याला कॅल्क्युलेट ती अमाऊंट करावी लागते. इथं त्याचं कॅपिटलायझेशन करा सांगितलं म्हणून आपण कॅपिटलायझेशन केलेलं आहे. हे जर सांगितलं नसतं तर मग आपण हे इन्कम म्हणून घेतलं असतं, मग रेव्हेन्यू इन्कम म्हणून
आहे 20,000 यावर ऍडजस्टमेंट आहे म्हणून आपण ती बाजूला अमाऊंट लिहिलेली आहे. नेक्स्ट आयटम बुक्सची अमाऊंट आहे 15,000. ही सुद्धा काय असेट आहे, बुक्स आहेत, बुक्स मध्ये इन्व्हेस्ट केलेले आहे. बुक्स हा ही जी असेट आहे तरी काय लॉंग टर्म असेट आहे. 1 इयर असेट असते तर मग आपण ती कुठे इन्कम साईडला घ्यायची असते. लॉंग टर्म असेट असल्यामुळेही आपण बॅलन्स शीटला याची पोस्टिंग करावी लागते. बुक्स 15,000 राईट. नेक्स्ट प्रिंटिंग अँड स्टेशनरी. जी आहे ती एक्सपेंडिचर आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला घ्या. टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी. Printing and stationery 5,000. Next item newspapers. की अमाउंट आहे 2,500. नेक्स्ट ऑफिस रेंट. हा सुद्धा एक्सपेंडिचर आहे. ऑफिस रेंट अमाउंट आहे 7,300. नेक्स्ट सॅलरी 8,400. नेक्स्ट फिक्स्ड डिपॉझिट. ही काय असेट आहे म्हणून असेट साईडला घेणार. फिक्स्ड डिपॉझिट 1 लाख. फिक्स्ड डिपॉझिट 1 लाख. नेक्स्ट बॅलन्स सीडी कॅरीड डाऊन. ते बॅलन्स घ्यायचं आहे. लास्ट जे बॅलन्स आहे ते बॅलन्स असेट साईडला घ्यायचं आहे. कॅश इन हँड असेल, कॅसेट बँक असेल, करंट असेट असते. स्टार्टला जर बॅलन्स दिलेला असेल रिसिप्ट साईडच्या कालच्या प्रॉब्लेम मध्ये मागील प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलेलं आहे ते बॅलन्स प्रिव्हियस इयरचं असतं. ते बॅलन्स आपण या ठिकाणी पोस्टेड करत नाही, तो या ठिकाणी घेत नाही. कॅश इन हँड अमाउंट आहे 1,800. and last item cash at bank. Cash at bank amount is 20,000. या पद्धतीने रिसिप्ट आणि पेमेंट्स अकाउंटचे जे आयटम्स आहेत ते आयटम्स आपण पूर्ण पोस्टिंग त्यांची केलेली आहे. सेकंड स्टेप ऍडजस्टमेंट्स जे आहेत या सोल्युशनचे ते ऍडजस्टमेंट्स आपण कॅल्क्युलेट करणार आहोत. फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे डिप्रिशिएशन. फर्निचर बाय ₹1,000. फर्निचरवर डिप्रिशिएशन चार्ज करायचा आहे. अमाउंट आहे 1,000. डिप्रिशिएशन $1,000. Second impact expenditures like the depreciation on furniture. Salary च्या खाली एक करायचं. Depreciation on furniture. डिप्रिशिएशन चार्ज केलेले आहे आपण 1,000. एक्सपेंडिचर आहे म्हणून एक्सपेंडिचर साईडला आपण अमाउंट पोस्टेड केलेली आहे.
मेंबर्स किती आहेत 1000. मेंबर्स आहेत 1000. Each paying ₹100 as annual subscription. आणि त्यांनी किती दिलेले आहेत annual subscription वार्षिक वर्गाने प्रत्येकाने each paying ₹100 as annual subscription. किती दिलेले आहे 100. प्रत्येकाने किती दिलेले आहे per member. Each member or per member. Per member 100. 1000 multiple 100. 0 0 0 2 0 आणि 3 0. किती झाले 5 शून्य आणि 1 लाख. 1 tens 100 1000 10,000 lakh 1 lakh. अमाउंट किती होते टोटल सबस्क्रिप्शनची 1 लाख. There are 1000 members each paying ₹100 as annual subscription. Annual subscription किती झालं annual subscription किती झालं 1 lakh. सबस्क्रिप्शन किती दिले प्रॉब्लेम मध्ये 95,000. द्यायचे किती राहिले सबस्क्रिप्शन म्हणजे सबस्क्रिप्शन द्यायचं म्हणजे ये ना ते पार्टनर्स देणार आहे पण मेंबर्स देणार आहे. पार्टनर्स म्हणण्यापेक्षा मेंबर्स सभासद देणार आहे. सभासदांनी 1 लाख सबस्क्रिप्शन देणं अपेक्षित आहे. पर मेंबर 100. टोटल मेंबर्स 1000. टोटल अमाउंट 1 लाख. अमाउंट मिळालेली आहे 95,000. ईएमआय किती आहे 5000. मग ती काय आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन ऍड करा. येणं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन किती येणं आहे 5000. येणं आहे म्हणून आपण ऍड केलेली आहे. आता हे 5000 येणं आहे हे काय आपली असेट आहे आपली संपत्ती आहे. म्हणून सेकंड इफेक्ट कुठे होईल असेट साईडला आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन. सबस्क्रिप्शन 5000. आता आउटस्टँडिंग आहे म्हणून गोंधळून जायचं नाही. इन्कम आहे आउटस्टँडिंग येणं आहे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन इन्कम साइडला ऍड करायची अमाउंट जी काही असेल ते आणि सेकंड इफेक्ट असेट साइडला घ्यायचं. आता आपल्याला आउटस्टँडिंग हा वर्ड नेहमी कुठे उपयोगात आणतो एक्सपेन्सेस मध्ये आणतो किंवा एक्सपेंडिचर साइडला आणतो. ते इकडे बघायचे आहे. तो आता नेक्स्ट ऍडजस्टमेंटच आहे की आउटस्टँडिंगचा आपण इथे ऍड करतो कुठे एक्सपेंडिचर साइडला आणि सेकंड इफेक्ट कुठे करतो लायबिलिटी साइडला. ते लक्षात घ्या आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर असेल तर एक्सपेंडिचर साइडला ऍड करतो आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला करतो. फक्त इथे लक्षात घ्या काय सांगत आहे मी ते आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर असेल तर एक्सपेंडिचर साइडला ऍड करतो आणि सेकंड इफेक्ट लायबिलिटी साइडला घेतो. करेक्ट. आता हे आउटस्टँडिंग इन्कम आहे. आउटस्टँडिंग इन्कम आहे म्हणून इन्कम साइडला ऍड करणार आणि इन्कम साइडला ऍड केल्यामुळे सेकंड इफेक्ट कुठे होणार असेट साइडला. वर्सेस इफेक्ट आहे हा काय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या वर्सेस इफेक्ट आउटस्टँडिंग इन्कमचा होतो. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसच्या विरुद्ध आउटस्टँडिंग इन्कमचा इफेक्ट किंवा परिणाम होतो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. सेकंड लास्ट ऍडजस्टमेंट आउटस्टँडिंग सॅलरी ₹600. आउटस्टँडिंग सॅलरी ऍड करा. आउटस्टँडिंग अमाउंट आहे 600. सेकंड इफेक्ट आता इथे कुठे होईल लायबिलिटी साइड आउटस्टँडिंग सॅलरी अमाउंट आहे 600 and office rent ₹700. ऑफिस रेंटला ऍड करा 700 आउटस्टँडिंग. आउटस्टँडिंग ऑफिस रेंट.
आउटस्टँडिंग ऑफिस रेंट 700. आता तुम्हाला लक्षात येईल आउटस्टँडिंग एक्सपेंडिचर साईडला ऍड केलं 700 आणि 600. त्याचा इफेक्ट कुठे घेतला लायबिलिटी साईडला 600 आणि 700. करेक्ट. आता इथे सबस्क्रिप्शन मध्ये इन्कम साईडला आउटस्टँडिंग ऍड केलं, विरुद्ध बाजू आहे एक्सपेंडिचरच्या विरुद्ध बाजू आहे इथे सुद्धा लायबिलिटीच्या विरुद्ध बाजू येईल. जसं इथे एक्सपेंडिचरच्या विरुद्ध साईड इन्कम आहे, जसं इथे लायबिलिटी साईडच्या विरुद्ध साईड वर्सेस साईड कोणती आहे असेट साईड आहे. एक्सपेंडिचरचा सेकंड इफेक्ट लायबिलिटीला होतो, इन्कमचा सेकंड इफेक्ट कुठे होणार असेटला. हा खवताळा तरी तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे, गोंधळून जायचं नाही. या पद्धतीने या ऍडजस्टमेंट आहे. आता आपण इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज करणार आहोत. अगोदर एक्सपेंडिचर साईड क्लिअर करून घ्यायची आहे. 7,300 प्लस 700 ऍड करा. 0 0 3 प्लस 7 10 कॅरी आला 1 प्लस 7 8,000. नेक्स्ट 8,400 प्लस 600 0 0 4 प्लस 6 10 कॅरी आला 1 प्लस 8 9,000. एक्सपेंडिचर साईड क्लिअर झाली. इन्कम साईड क्लिअर करून घ्या. 95,000 प्लस 5,000 0 0 0 5 प्लस 5 10 कॅरी आला 1 प्लस 9 10 1 लाख. या पद्धतीने एक्सपेंडिचर साईड आणि इन्कम साईड जी आहे ती आपली क्लिअर झालेली आहे. आता या ठिकाणी एक्सपेंडिचर साईडची टोटल जास्त येते का इन्कम साईडची टोटल जास्त येते हे पाहणे अपेक्षित आहे, आवश्यक आहे. या ठिकाणी जर पाहिलं तर इन्कम साईडची टोटल जास्त येते. मी यापूर्वी सांगितलेलं आहे इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर मीन्स सरप्लस अँड एक्सपेंडिचर ओव्हर इन्कम मीन्स डेफिसिट. तर या ठिकाणी इन्कम जास्त आहे म्हणजे या ठिकाणी सरप्लस आहे, पण इन्कम जास्त आहे. इन्कम साईडची टोटल करा 1 लाख. एक्सपेंडिचर साईडला टोटल ट्रान्सफर करायची असते. फर्स्ट चॅप्टर मध्ये आपण हे शिकलेलो आहोत. 1 लाख वरील जी अमाऊंट आहे ती लेस करायची आहे. 0 0 0 0 0 0 0 0 0 5 5 5 प्लस 5 10 कॅरी आला 1 प्लस 5 6 6 प्लस 2 8 8 प्लस 8 16 16 प्लस 9 25 25 प्लस 1 26 26 प्लस 4 13 कॅरी आला 3 3 प्लस 7 3 प्लस 7 10 10 ला 10 म्हणजे सरप्लस किती आलेला आहे 74,500. इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर. इन्कम ओव्हर एक्सपेंडिचर means that is a surplus. That is surplus 74,500 हा सरप्लस आलेला आहे. कॅपिटल फंड मध्ये सरप्लस ची अमाउंट ऍड करायची आणि डेफिसिट जर आला तर डेफिसिट ची अमाउंट लेस करायची. प्लस सरप्लस 74,500 74,500. या पद्धतीने इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट क्लोज झालेला आहे. आता बॅलन्स शीट. आता बॅलन्स शीटला अगोदर लायबिलिटी साईड क्लिअर करायची, त्यानंतर असेट साईड क्लिअर करायची. दोन्हीची टोटल इक्वल येणं अपेक्षित आहे. आता या ठिकाणी जर पाहिलं आपण कॅपिटल फंड लिहिलेला आहे टायटल, परंतु एकंदरीत प्रॉब्लेम मध्ये कॅपिटल फंडची अमाउंट स्वतंत्र अशी स्पेशल अमाउंट दिलेली नाही. म्हणजे कॅपिटल फंड मध्ये ज्या 3 अमाउंट ऍड आहेत त्या 3ची टोटल करायची आहे. इथे गोंधळ करायचं नाही. कॅपिटल फंडची अमाउंट प्रॉब्लेम मध्ये दिलेली नाही म्हणजे काही प्रॉब्लेम मध्ये चूक झालेली आहे का काय, तर असा अजिबात विचार करायचा नाही. जे काय आहे तुमच्या समोर ज्या काही अमाउंट असतील त्याच अमाउंटची टोटल करायची आणि पुढील जी काही प्रोसेस असेल ती करायची असते. मग याची 3 अमाउंटची टोटल का 0 0 5 5 5 4 9 1 7 8 8 7 15 1,59,500 ही कॅपिटल फंडची अमाउंट येते. बाकी लायबिलिटी साईड क्लिअर आहे. आता असेट साईड क्लिअर करा. 0
क्लिअर आहे. टोटल बघा दोन्ही टोटल इक्वल यायला पाहिजे तेव्हा प्रॉब्लेम टॅली झाला किंवा प्रॉब्लेम बरोबर आहे असं म्हणायला हरकत नाही. 0 0 5 आणि 6 11 11 आणि 6 18 हाताला 1 1 1 आणि 9 10 0 हाताला 1 1 आणि 5 6 1 कशी 1,60,800 0 0 8 9 plus 1 10 10 plus 9 9 plus 5 14 14 plus 1 15 15 plus 5 15 plus 5 20 carry 2 plus 1 3 3 plus 1 4